नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचे मऊ आणि चविष्ट झटपट धिरडे. सकाळ सकाळ खाण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट. ही रेसिपी अगदी तांदळाच्या पिठाचे मऊ सूत धिरडे, 5 मिनिटात झटपट नाश्ता. तांदळाच्या पिठाचे ही धिरडे इतकी मऊ आणि चविष्ट बनतात की पुन्हा पुन्हा बनवाल. नाश्त्यासाठी परफेक्ट झटपट धिरडे रेसिपी. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अंकिता रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणालाही पहिल्या प्रयत्नात छान जमेल. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सांगणार आहे खास टिप्स. अजून जरा मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी खास टिप्स देणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत. तर इथे सगळ्यात आधी आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घेऊयात आणि इथे आपण थोडेसे अद्रक आणि लसूण घेऊयात, 2 कांदे घेऊया, 1 टमाटर आणि 2 बटाटे. अशी त्याची बटाट्याची साल काढून घ्यायची आणि आपल्याला बटाटे कापून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन बनणारी ही नाश्ता अगदी कोणीही सहज बनवू शकाल. ते पहा, बटाटे आपण बारीक किंवा मध्यम असं कापून घ्यायचं आहे. आपल्याला हे बटाटे मिक्सर करून घ्यायचे आहे. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदळाचे पीठ, 2 बारीक कांदे, बारीक चिरलेले 2 कांदे आपल्याला लागणार आहेत आणि 2 मिरची लागणार आहेत, 1 टमाटर, लाल तिखट, जिरे, कोथिंबीर, पाणी आणि तेल एवढा आपल्याला लागणार आहे. चवीनुसार मीठ देखील आपल्याला इथे लागणार आहे. आता आपण इथे बटाटे कापून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मिक्सर जारमध्ये घालून घेऊयात. मिक्सरमध्ये घालून आपण बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. अगदी झटपट आणि पटकन बनवण्यासाठी एकदम चविष्ट ह्या बटाट्याचा फ्लेवर यामध्ये येतो आणि एकदम चविष्ट आपला हा नाश्ता लागतो. तुम्ही कधीही बनवू शकता. अगदी झटपट आणि सोपी पद्धत आहे आणि इतकी टेस्टी लागते मंडळी, तुम्ही कधीच खाल्ला नसेल इतका टेस्टी आपला हा नाश्ता लागतो. तर आता आपण इथे 2 कांदे घेतलेले आहेत, तेही अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचे. कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि टमाटर देखील आपल्याला बारीकच चिरून घ्यायचे. सगळे आपल्याला बारीक बारीक असे भाज्या कापून घ्यायचे. जर तुम्हाला आवडत असल्यास कोथिंबीर तुम्ही घालू शकता, नाही आवडत असलं तरी काही हरकत नाही. तर इथे आपण जे कच्चेपणा असतो टमाटरचा तो काढून घ्यायचा आणि बारीक असा टमाटर चिरून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती बारीक आपण कांदा टमाटर कापून घेऊ तितकाच आपला टेस्टी नाश्ता बनतो. तर इथे आपला टमाटर देखील कापून झालेला आहे. आता आपण मिरची कापून घेऊयात, तेही अगदी बारीक बारीक अशी कापून घ्यायचे. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट लागतो, त्यामुळे आपण मिरची यामध्ये घालायचं. तर इथे पहा, 1 वाटी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण संपूर्ण भाज्या घालूयात. मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जे बटाट्याचं वाटून घेतलेलं मिश्रण आहे तेही यामध्ये घालायचं आहे आणि अद्रक लसूणचा 1 चम्मच पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अद्रक लसूणचा पेस्ट घातल्याने एकदम चवीला जबरदस्त चव येते आणि ते आपण वाटलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटीसाठी आपल्याला 2 बटाटे इथे लागणार आहेत. एकदम चविष्ट होतात. असा नाश्ता तुम्ही कधीच खाल्ला नसेल, एवढा टेस्टी होतो. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणीच आधी आपण घालून घ्यायचं नाही आहे, पाणी नंतर घालायचं आहे. आता आपण यामध्ये 1 चम्मच तिखट देखील घालूयात. तिखट आणि मीठ हे आपण घालून घेतले. इथे आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हवं तितकं थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचे. थोडेसे आपण 1 चम्मच जिरे यामध्ये घालून घेऊयात. जिरे देखील यामध्ये घालून घेतलं. आता आपण पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे मला कमीत कमी हे पीठ मिक्स करताना 2 वाटी पाणी लागलेले आहेत. टोटली आपल्याला 2 वाटी पाणी लागलेले आहेत. इथे पहा, 1 वाटी पाणी मी इथे घालून घेतलेलं आहे. असा आपला पीठ तयार झालेलं आहे. आणखीन आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर 1 वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट आणि सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि पटकन बनणारी ही नाश्ता, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही नाश्ता आहे. तुम्ही याचे आप्पेसुद्धा बनवू शकता. आप्पे देखील
अशाच पद्धतीने बनतो, एकदम स्टेप बाय स्टेप. फक्त त्यामध्ये सोडा किंवा इनो घालावा लागतो आणि एकदम चविष्ट अप्पे पण तयार होतात. तर इथे आपण डोसा बनवत आहोत, म्हणजे धिरडे बनवत आहोत. तर इथे पीठ आपल्याला 5 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर इथे पहा, असा आपला हा पीठ तयार झालेला आहे. आता आपण इकडे पटकन एक पॅन ठेवून घ्यायचे. पॅनला छान असं तेल लावून घ्यायचे. पॅन छान गरम झाला की त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता. पॅनला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे. त्यानंतर आपण यावर धिरडे बनवून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन बनतो मंडळी. आता आपला पॅन छान गरम झालेला आहे. आता आपण यावर आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे, पॅनवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आपल्याला हवं तेवढं मोठं छोटं तुम्ही करू शकता, पण खूप जास्त मोठं केल्याने व्यवस्थित होत नाही. तर थोडंसं आपल्याला थालपीठ सारखाच बनवायचा आहे. धिरडे एकदम पातळ बनवले तर चविष्ट नाही लागत. त्यामुळे मध्यम असा आपण हे धिरडे ठेवून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटानंतर पुन्हा आपण याला पलटून घेणार आहोत. अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरच भाजलात तर करपणार नाही, नाहीतर खालून करपतो. तर इथे पहा, 1 मिनिटासाठी पुन्हा आपण हे दुसऱ्या साईडला मस्त असं शेकू द्यायचं आहे. हे रेसिपी इतकी सोपी आहे की कोणीही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल, एवढी टेस्टी आणि भन्नाट रेसिपी आहे मंडळी. तर पहा, इथे गरमागरम आपला हा धिरडे तयार झालेला आहे. आता आपण प्लेटमध्ये मस्त सर्व करून घेऊयात. आता आपण हे धिरडे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता, इतका सुंदर आणि एकदम चविष्ट लागतो. आता आणखीन एक धिरडे बनवून घेऊयात. खूप जास्त मोठा बनवायचा नाही, छोटे-छोटे बनवायचे, म्हणजे टेस्टी लागतात. तर इथे पहा, दुसराही धिरडा इथे तयार झालेला आहे. ही धिरडे गरमागरम नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करूयात. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पारंपरिक व झटपट रेसिपीसाठी अंकिता रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.